हाय, गुड इव्हनिंग. आज तुमच्यासोबत मस्त खमंग अशी कोथिंबीर वडीची रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे करायला खूप जास्त इझी आहे. मी इथे कोथिंबीर घेतली अराउंड 250 ग्रॅम्स, म्हणजे पाव किलो इतकी ही कोथिंबीर होती. सगळ्यात आधी तर हिला खूप मस्त धुवून घ्या, ह्याचं स्वच्छ पाणी जोपर्यंत निघत नाही ना तोपर्यंत. त्यानंतर इथे आपण एक सिम्पल आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेणार आहोत. म्हणजे मी 20 ते 25 लसूणाच्या पाकळ्या घेतल्यात, 5 हिरव्या मिरच्या आहेत आणि थोडंसं आलं आहे. कोथिंबीरसुद्धा मस्त बारीक कापल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये ही सगळी पेस्ट आपण ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट 3 ते 4 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत आपल्याला आणि 1.5 चमचा इतका मी ओवा घातला आहे, थोडंसं रफली क्रश करून. सगळे सुखे स्पायसेस घालायचे आहेत. हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, धण्याची पावडर आणि चवीपुरतं मीठ. आता मी सुरुवातीला 5 ते 6 चमचेच बेसन घातलं होतं, कारण काय होतं ना, जास्त बेसन घातलं ना की नुसतं बेसन लागतं आणि खायला अजिबात मजा नाही येत. सो आधी सगळं मिक्स करून बघायचे. आपल्याला हे जे बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना, एकदम घट्ट हवी आहे, म्हणजे आपण इझिली ह्याची रोल करू, म्हणजे तुम्हाला जशी व्हिडिओमध्ये दिसते ना तशी. आता एक प्लेट मी मस्त घीने ग्रीस करून घेतली होती आणि छोटे छोटे रोल करून मी ह्याला 15 ते 20 मिनटं स्टीम देणार आहे. एक नाईफ घालून बघा, जर क्लीन बाहेर आली ना म्हणजेच ते स्टीम झालं आहे. मस्त थंड होऊ देत 1 तास. त्यानंतर तुम्ही हिला कट करा आणि ही खायला रेडी आहे. सो तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू, बाय बाय.